गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आता निघालो मी सुप्याला। हे पाहू शकताय आमचं घर आहे। असं आम्ही शेतकरी असल्यामुळे हे बाहेर तुम्हाला बचकी जरा कचरा असल्यागत वाटेल, पण असंच असतं शेतकऱ्याच्या इथं। पाऊस असल्यामुळे कपडे आताच वाळायला टाकलेले आहेत। तर अशा प्रकारे तर चला, तुम्हाला आतनं पाहिजे का तर कमेंट करून सांगा। कमेंट करा ह्या व्हिडिओला, ज्याला हे पाहिजे इच्छा आहे तर त्यांना आतनं पण दाखवतो मी। काय बस यू जिगलर बघा आमचा जिगला। मित्रांनो तसं काय निघालं तर कुत्रे येते काय आडवे कुत्रे काय ताणायच्या प्रयत्नात आहे काय। तर आज आपल्या बरोबर आहेत आबा 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 आज आबा तर मोठ्या गाडीतच फिरतात, आज कुठून आल्यात बारक्या गाडीत। चला काय म्हणताल आबा? काही इंटरेस्टेड नाही आहे बोलायला। चला मित्रांनो, तर काल आपण जो व्हिडिओ टाकला होता ना खर्च किती झाला परवा दिवशी, तर त्यामध्ये एका जणाचा कमेंट आली होती की सेंटरला घेऊ द्या मला। हां, तर कमेंट आली होती की भाऊ तू कसा गेला त्याचा रूट मॅप सांग। तर मित्रांनो, रूट मॅप सांगायच्या आधी एक गोष्ट आहे माझ्याकडे। एक जण होते मला पुण्यातलं, मी पुण्यात गेलो होतो मध्ये, तर त्यांनी मला ही पॉवर बँक दिली होती। त्यांचा काय झालं, त्यांच्याकडे एक ब्लॉग काढला होता पण ते पण माझ्याकडून चुकून डिलीट झालं, असं झालं ना। तर ती पॉवर बँक अनबॉक्सिंग करून ती जोशी सर म्हणून होते, त्यांनी मला मी मेमरी कार्ड रिकवर करायला गेलो होतो ना त्यावेळेस त्यांनी मला त्यांना माहीत झालं मी आलो आहे, मग त्यांनी मला बोलावलं होतं। त्यांनी त्यांच्या ऑफिसला बोलावलं, जेवण वगैरे चाललं आणि निघताना मला ही पॉवर बँक दिली होती। मी अजून खुल्ली पण नव्हती, त्याला जवळपास बरेच दिवस झाले। आणि आता ही पॉवर बँक आहे, बघूया कसं आहे, चालू आहे का हे कॅमेरा। हां, हाय बॅटरी पण चार्ज आहे। FEM म्हणून काय ते कंपनी, त्यांची स्वतःचीच कंपनी त्याच्यातली दिली होती त्यांनी मला। हां, हे असे पैकी पॉवर बँक आहे। केबल आहे का? ओके, केबल आहे पण सी टाईप नाही आहे। ओके ठीक आहे, रेग्युलर आहे। पॉवर ऑन ऑफचं बटन कुठे आहे? ठीक आहे बरं, एकदम स्लिम आहे, 10,000 mAh ची। तर आपण ही वापरून बघूया, मग सांगूया कशी आहे पॉवर बँक। तर धन्यवाद सर त्यांनी दिल्याबद्दल। ते म्हणले त्यांना ते तर मला हार्ड डिस्क किंवा पॉवर बँक दोन्हीपैकी एक देणार होते म्हणे तुम्ही। ते म्हणजे सगळे व्हिडिओ पाहत होते आपल्या यूट्यूबवर, त्यांनी दिलं मला। आमची भेट झाली तर निघताना दिलं होतं। त्यांच्या इथं पण चांगला व्हिडिओ काढला होता, म्हणजे ते पण माझ्याकडून ते मेमरी कार्ड रिपेअर करायच्या नादात ते जे होते ते पण व्हिडिओ डिलीट झाले होते त्यावेळेस असे। तर चला पुढं जाऊया, ते घरी गेल्यावर तुम्हाला दाखवलं पॉवर बँकचं। आणि एका कॅमेरा बंद झाला। हाय 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 तर मित्रांनो, कसा होता लद्दाखला जाण्यासाठी ते सांग। तर मित्रांनो, माझा रूट मॅप कसा होता मी सांगतो। त्यामध्ये आपल्याला जवळपास 9,200 किलोमीटरचा प्रवास झाला, 11 राज्य लागले। त्यामध्ये रूट मॅप होता आपला महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानमधनं डायरेक्ट पंजाब नंतर ना आपण होतो ह्याला जम्मू काश्मीरवरनं लेह लद्दाख वरनं हिमाचल वरनं हरियाणावरनं दिल्लीतनं परत हरियाणातनं यूपीमधनं राजस्थानमधनं मध्यप्रदेशमधनं परत आपण महाराष्ट्रात आलो होतो। तर ते डिटेलमध्ये आता सांगतो तुम्हाला कसं होतं 11 राज्य। तर पहिलं आपण इथनं निघालो होतो बारामतीमधनं, सुपे या गावातनं। तर आपण नाशिकला पहिला मुक्काम केला होता, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करून। तिथनं पुढचा जो आपला स्टॉप होता तो स्टॉप होता आपला, आपण दुसऱ्या दिवशी सापुतारा क्रॉस करून आपण सुरतच्या जवळ मुक्काम केला होता। दुसरा मुक्काम आपला सुरतमध्ये होता। तिथनं आपण तिथनंच आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलो होतो तिसऱ्या दिवशी। आणि तिथनं पुढंच सुरतच्या पुढंच थोडा आपण मुक्काम केला होता अहमदाबादच्या जवळपास वडोदरा
बडोदा म्हणतात ते तिथं. तर बडोदामध्ये मुक्काम केला होता आपण. तिथं एक दिवस थांबलो होतो. तिथनं त्याच्या पुढच्या दिवशी चौथ्या दिवशी आपण अहमदाबाद क्रॉस केलं होतं. अहमदाबाद क्रॉस करून आपण राजस्थानमध्ये प्रवेश केला होता. राजस्थानमध्ये आपण जे माउंट आबू म्हणून थंड हवेचं ठिकाण आहे राजस्थान आणि गुजरातच्या बाँड्रीवर, तर त्या ठिकाणी गेलो होतो. तिथनंच आपण पावसात भिजून एक खालीच माउंट आबूच्या पायथ्याशी मुक्काम केला होता एक. तिथनं पुढं आपण पुढचा मुक्काम नव्हे, पाचव्या दिवशीचा मुक्काम आपण केला होता ह्याच्यात जोधपूरमध्ये. तर जोधपूरमध्येच आपण एका पेट्रोल पंपावर टेंट लावला होता. जोधपूर पॅलेस वगैरे जोधपूरमधले पर्यटन स्थळं पाहिली आणि त्यानंतर आपण मुक्काम केला होता एका पेट्रोल पंपानंतर वर. आणि तो होता आपला पाचवा मुक्काम. तर आपण 6व्या दिवशीसाठी आपण सकाळ सकाळ उठून तिथली एक डेझर्ट सफारी, ओशियन डेझर्ट सफारी म्हणून आहे, आणि तिथं ओशियन या ठिकाणी शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ पण आहे. तर तिथलं दर्शन घेऊन आपण रेगिस्तानची डेझर्ट सफारी केली होती. तर जीपमध्ये बसून ती केल्यानंतर ना आपण तिथनंच पुढं गेलो होतो. आपण कुठं गेलो होतो, श्री गंगानगर म्हणून आहे. ते राजस्थानमध्येच आहे. राजस्थान ह्याच्या बॉर्डरवरच आहे पंजाबच्या. तर तिथं आपला 6वा मुक्काम होता. आणि 6व्या मुक्कामानंतर ना आपण 7वा मुक्काम केला होता. आपण तिथनं नव्हे पंजाबमध्ये मुक्काम केला होता. पंजाबमध्ये गेलो 7व्या दिवशी आपण तिथनं बागा बॉर्डरला गेलो व पार संध्याकाळी झाली आपल्याला 4 वाजायच्या अगोदर बागा बॉर्डरची परेड अटेंड केली. आणि आपण बागा बॉर्डरपासून जवळपास 20 ते 25 किलोमीटर अंतरावर एक टोल नाका होता. तिथं आपण टेंट लावला होता. त्याच्या पुढचा दिवशी म्हणजे हा कितवा दिवस झाला आपला, 7वा दिवस झाला ना. 7 दिवस झाले का. तर 8व्या दिवशी आपण अमृतसरच्या गोल्डन टेम्पलचं दर्शन करून आपण पंजाबमधनं पठाणकोट होऊन आपण ह्याच्यात एंटर केलं जम्मूमध्ये. आपण तिथंच लखनपूर म्हणून गाव आहे जिथं बॉर्डर आहे. तर तिथं बॉर्डरवर आपण सिम कार्ड वगैरे घेतलं आणि मग आपण तिथनंच बॉर्डरपासून 20 ते 30 किलोमीटरवर अमरनाथ यात्रेसाठीचा भंडारा होता. तिथं आपण मुक्काम केला होता आपला 8वा. तर 8व्या मुक्कामानंतर आपण 9वा मुक्काम केला होता वैष्णवदेवी च्या पायथ्याशी म्हणजे कटरा या गावात मुक्काम केला होता. त्यातच आपण दुपारी 3 वाजेच्या आसपास पोचलो होतो. आणि 3 वाजताच आपण वैती दर्शनाला गेलो होतो. तर आपल्याला दर्शन करून यायला सकाळी परत आपल्याला 6 वाजले होते. म्हणजे अख्खा रात्रभर चढून माघारी यायला लागले होते. अशा प्रकारचं होतं. तर तो आपला 9वा मुक्काम होता. 9व्या मुक्कामानंतर आपण 10वा मुक्काम नव्हे वैष्णवीचे दर्शन करून आल्यानंतर आपण एक जे बनहाल टनेल म्हणून आहे ना, बनहाल नाही चिनाई टनेल म्हणून आहे ना, चिनाई टनेल क्रॉस केली आपण. त्यानंतर तिथंच अमरनाथ बेस कॅम्प होता यात्रेचा. तर तिथंच आर्मी बेस कॅम्पमध्ये एक मुक्काम केला होता. तो आपला 10वा मुक्काम होता. अशा प्रकारे त्यापुढचा 11वा मुक्काम केला होता आपण श्रीनगरमध्ये. त्यानंतर 12वा मुक्काम केला होता आपण अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्पला. 13वा मुक्काम पण आपण अमरनाथ यात्रा करून वरती जाऊन दर्शन करून आलो होतो. 13वा मुक्काम पण आपण अमरनाथ यात्रेच्या बेस कॅम्पलाच केला होता. त्यानंतर आपण 14वा मुक्काम कारगिलमध्ये केला होता. 15वा मुक्काम आपण लेहच्या अलीकडे केला होता. पत्तर साहेब गुरुद्वाराच्या अलीकडे एक पेट्रोल पंप आहे. त्यानंतर 15वा मुक्काम आपण नाही 14वा 15वा 16वा मुक्काम आपण नव्हे लेहमध्ये केला होता. रूट मॅप आहे तर तुम्ही लक्षात घ्या. अगोदर राज्य सांगितले मी, आता शहरांची नावं सांगतोय. आपण त्या लेहमध्ये केला होता. त्यानंतर त्याच्या पुढचा मुक्काम आपण केला होता डिस्किटला केला होता. डिस्किट म्हणजे ह्याला नुब्रा व्हॅलीला होणाच्या तिथं डिस्किटवर केला होता. एका ठिकाणी टेंट लावला होता. त्या पुढचा मुक्काम पण आपण डिस्किटवर मध्येच केला होता. आपण जे भारत पाकिस्तान बॉर्डर आहे ती बॉर्डर पाहून आपण परत डिस्किटला चाललो होतो. आणि त्या पुढचा मुक्काम आपण नव्हे कारू म्हणून एक आहे. आपण म्हणजे नुब्रा व्हॅली फिरून पँगॉंगकडे जाताना आपण कारू या ठिकाणी वारीला पास क्रॉस करून परत कारूपाशी येऊन मुक्काम केला होता. तसं कारूपाशी यायची गरज नसती. तिथनंच तुम्ही ह्याला चांगला पास क्रॉस करून जाऊ शकताय. पण माझ्या गाडीचा थोडा चेन टाईट वगैरे करायची होती आणि ऑइल करायचं होतं चेनला. त्यासाठी मी खाली आलो होतो आणि तिथंच पेट्रोल पंपावर मुक्काम केला. त्या पुढचा मुक्काम आपण पँगॉंग लेकला केला. आता दिवस माझ्या लक्षात नाही राहिले किती झाले. त्या पुढचा मुक्काम नव्हे आपण हानलेला केला होता. आणि त्याच्या पुढचा पण मुक्काम आपण नव्हे जो फिरून आलो आपण
जगातील सर्वात उंच पास फिरून आलो, जो होता उमलिंगला. तो पास करून आपण हानलेलाच मुक्काम केला. मग हानलेला 2 दिवस मुक्काम झाला. तिथनं पुढं तुम्ही कॅल्क्युलेट करा कुठला मुक्काम कुठं झाला. तिथनं पुढं नाही आपण त्याच्या पुढचा मुक्काम नाही आपण परत लेहला आलो. डायरेक्ट हानलेहून लेहला आलो. कारण लेहला जाण्यासाठी एक असा पण रोड आहे हानलेहून, त्याला एक पण पास नाही आहे. पूर्ण सपाटाचा रोड आहे. त्या रोडने गेलो होतो मी. तिथनं पुढं लेहमध्ये एक मुक्काम केला. त्याच्या पुढचा परतचा मुक्काम आपण एक कारोमध्ये केला. कारोमधनं आपण एक मुक्काम सळचूमध्ये केला. सळचूमधनं आपण एक मुक्काम ह्याच्यात केला, मनालीमध्ये केला. मनालीमधनं आपण एक मुक्काम केला ह्याला लोसर. मग मनालीमध्ये आलो आणि आपण परत स्प्लिती व्हॅलीला जायचं प्लॅन झालं. तर स्प्लिती व्हॅलीला जाताना आपण चंद्रताल पाहून एक मुक्काम लोसरला केला. त्यानंतर पुढचा मुक्काम आपण काजामध्ये केला होता. तर काजामधले सगळे स्पॉट पाहून काजामध्ये केला होता. त्यातनं पुढचा मुक्काम नाही आपण आपण ते कुठलं स्तुपा मॉनेस्ट्री पाहून आपण ग्यू म्हणजे ती ग्यू मम्मी आहे ना, म्हणजे तुम्हाला म्हणलं नाही का मृत शरीर, ते पाहून आपण नाको वगैरे क्रॉस करून आपण इकडं मुक्काम केला होता. काय नाव होते पू या गावाच्या तिथं मुक्काम केला होता. तिथनं आपण मग इंडिया चायना बॉर्डर पाहिला. आपण चिटकुलला गेलो होतो. चिटकुलवरनं आपण चिटकुलवरनं खाली आलो. तिथं पावसात एक मुक्काम केला होता. त्या गावाचं नाव नाही मला माहिती. मग तिथनं आपण नव्हे पुढं आल्यानंतर त्याच्या पुढचा मुक्काम आपण रामपूरमध्ये केला होता, जे हिमाचल प्रदेशमध्येच एक शहर आहे. तर रामपूरमध्येच आपल्याला त्या दिवशी फुल पाऊस होता. पावसामुळे लँडस्लाईड झाले होते, त्यामुळे मी दुपारी मुक्काम केला होता तो. त्या पुढचा मुक्काम आपण शिमलामध्ये केला होता. त्या पोर्शनमध्ये रामपूर ते शिमला या पोर्शनमध्ये पूर्ण सफरचंदाच्या बागा लागल्या होत्या. तर अशा प्रकारे शिमलात केला. शिमलाच्या पुढचा मुक्काम आपण धर्मशालामध्ये केला होता. धर्मशालातच 2 मुक्काम केले होते आपण. एक दिवस पोचायचा, एक दिवस फिरलो सगळं आणि तिथंच मुक्काम केला होता. त्या पुढचा मुक्काम आपण कुल्लूत केला होता. आणि त्याच्या पुढच्या दिवशी पण मुक्काम आपण कुल्लूत केला होता, कारण कुल्लूत लँडस्लाईड झाली होती, त्यामुळे तिथनं हालताच येत नव्हतं. आणि त्याच्या पुढचा मुक्काम आपण ह्याच्यात केला होता चंदीगडमध्ये. चंदीगडमधनं पुढचा मुक्काम आपण पानिपतमध्ये केला होता. पानिपतमधनं पुढचा मुक्काम आपण ह्याच्यात केला होता यूपी आणि हरियाणाच्या, दिल्ली वगैरे क्रॉस करून यूपी आणि हरियाणाच्या बॉर्डरवर गेला होता. तर तिथं मुक्काम केला. तिथनं पुढं आपण मग वृंदावन, मथुरा, गोवर्धन पर्वत पाहून आपण भरतपूर या ठिकाणी एक मुक्काम केला होता राजस्थानच्या. तर तुम्ही नावं लिहून घ्या वाटलं असतं, नाही तर नंतर व्हिडिओ पहा. तिथनं भरतपूरमधनं आपण पुढचा मुक्काम जयपूर क्रॉस केला. जयपूर क्रॉस करून आपण किशनगड क्रॉस करून आपण अजमेरमध्ये केला होता. त्यानंतर आपण त्याच्या पुढच्या दिवशी आपण पुष्कळ लेक ब्रह्म मंदिर पाहून आपण नाही त्या पुढचा मुक्काम आपण बिलवाडा चित्तूरगड क्रॉस करून आपण चित्तूरगड जिल्ह्यामधील एका गावामध्ये केला होता, जे मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या बॉर्डरीवर होतं. तिथनं आपण नाही पुढं त्याच दिवशी आपण दुसऱ्या दिवशी आपण MP क्रॉस केलं. तो दिवस सगळ्यात खराब होता. त्या दिवशी मला सगळ्यात जास्त गाडीने प्रॉब्लेम दिला. ऑइलच दिवसभर गळत होतं. तर तिथनं आपण मग MP प्रवेश केला. तर MP मला जे उज्जैनचं महाकाल मंदिर आहे ते मला रोडमध्ये नव्हते. तिकडं जाण्यामुळे माझं 150-200 किलोमीटर वाढलं. तर मी दर्शन करायसाठी गेलो होतो महाकालचे. तर तिथं आपल्याला त्या पुढचा मुक्काम महाकालचं दर्शन वगैरे केलं. तर तिथं कुठं टेंट लावायला जागा नव्हती. तर तिथनं पुढं आपण 35 किलोमीटर आपण ह्याच्या इंदोरच्या दिशेने जाऊन मुक्काम केला होता. तर तिथे एक मुक्काम केला होता. त्याच्या पुढचा मुक्काम आपला हा महाराष्ट्रात होता. मग तिथला पुढचा मुक्काम आपण मालेगावमध्ये केला होता. आणि मालेगावच्या पुढं मग आपण शिर्डी वगैरे करून आपण आपला घरी आलो होतो. अशा प्रकारचा रूट होता माझा. तर तुम्हाला मित्रांनो, तर हा असा माझा रूट होता. तुम्ही हा रूट पण फॉलो करू शकता. ह्या रूटमध्ये भरपूर सारी पर्यटन स्थळ म्हणजे पाहण्यासारखे ठिकाणं आहेत, ते मी कव्हर करण्यासाठी गेलो होतो. तुम्हाला जर कमी दिवसात जायचं असेल तर तुम्ही गुगलच्या साह्याने पण जाऊ शकता. डायरेक्ट तुम्ही जर तुम्हाला मनाली रोडनी जायचं असेल तर तुम्ही हे घरनं निघाल्यावर डायरेक्ट मनाली टाकायचं. आणि जर तुम्हाला श्रीनगरवरनं जायचं असेल तर डायरेक्ट श्रीनगर टाकायचं. अशा प्रकारे तुम्ही गुगलवर टाकलं की तुम्हाला गुगल बेस्ट रूट दाखवेल, जो तुम्हाला लवकरात लवकर पोचवला असेल अशा प्रकारचा असतंय. आणि जर तुम्ही 2 व्हीलरवर जात असला, तुम्हाला वाटलं गुगल मॅप आपल्याला लई शॉर्टकट दाखवतोय, त्यावेळेस तो फक्त 2 व्हीलरचा मोड 4 व्हीलरमध्ये न्यायचा, म्हणजे काही शॉर्टकट वगैरे दिसत नाही. असं हायवेने जातं. एवढंच आहे मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की, सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय.